संता सागरजी महाराज की जय, पुराण सागर महाराज की जय, हरस सागर महाराज की जय। एक डोक्यात होतं की आपल्याला मंदिर बांधायचं आहे, पण कसं एक डिझाईन पण डोक्यात होतं की एक छोटंसं ध्यान मंदिर असावं, तिथे शांतता असावी। आणि योगायोग असे बनत गेले। 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला व्रत घेतली आचार्यश्रींकडनं, त्यानंतर मग ती परत कुठेतरी मंदिर अगदी आपल्या हातून होईल असे कुठेतरी भावना जागृत व्हायला लागली। आणि अर्थातच यासाठी आई अण्णांचं पण त्यांची पण अशी इच्छा होतीच की आपण एक मंदिर बांधावं, मंदिरात दान देणं वेगळं आणि स्वतः एक मंदिर बांधणं। इंजिनिअरिंग कॉलेज ज्या वर्षी स्थापन झालं आहे तसे या कॉलेजेसची परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे, परंतु नक्की कुठं संस्कार हवे आहेत, नक्की कुठं मुलं बिघडतात आणि आपल्याला कुठे शांतता पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होत्या। वर्षानंतर आचार्यश्रींनाही मनातली कल्पना सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज ज्या वेळेला सुरू झालं, परवानगी आली, त्यावेळेला मी आचार्यश्रींशी ही संकल्पना मांडली की आचार्यश्री मला सन्मती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जैन मंदिर बांधायचं आहे। त्यावेळेला आचार्यश्रींनी लगेचच आशीर्वाद दिला आणि मग दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला गेली त्यावेळेला अगदी नकाशा आणि घेऊन गेली। त्याच वेळेला आचार्यजींनी विनय भैयांना बोलावलं आणि विनय भैयांना सांगितलं की तुम्ही ही जागा पाहून घ्या आणि कुठली जागा त्या पूर्ण परिसरातली व्यवस्थित होते मंदिरासाठी ती बघून तुम्ही फायनल करा। आणि त्यानंतर 1 वर्ष लोटलं, विनय भैयांचा वेळ मिळाला नाही आणि योगायोग असा की मागच्या वर्षी विनय भैयांचा योग आला, मागच्या मे महिन्यात विनय भैया आले, त्यांनी ती जागा फायनल करून दिली ईशान्य कोणची आणि सगळ्या पद्धतीनं बघून जवळपास संपूर्ण कॉलेजचा परिसर त्यांनी 15 एकराचा पूर्ण परिसर बघितला, त्यांनी ती जागा सिलेक्ट केली। फेब्रुवारीमध्ये महाराजजी नव्हते, परंतु विनय भैया आले असल्यामुळे तो शिलान्यास तसाच राहिला। मागच्या वर्षी योग नव्हते, परंतु यावर्षी तो परत योग जोडून आला आणि तो महाराजीने त्यावेळेला आशीर्वाद दिला आणि त्याचं फलित म्हणजे आजचा शिलान्यास सगळ्यांच्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेने, प्रेरणेने आणि सहकार्याने आज तो पूर्ण झाला। आपण सगळे आलात, खूप छान वाटले असंच या धार्मिक सहकार्यात आणि 5 महिन्यानंतर नक्की परत आपल्याला सगळ्यांना यायचं आहे। एक छान मोठी वेळी आणि यावेळेला बघा आपण छोट्या प्रमाणात घेतलं आहे, त्यावेळेला अतिशय मोठ्या प्रमाणात आपण घेऊ, त्यानिमित्ताने शिरपूरलाही सगळ्यांचं दर्शन होईल असे दोन्ही योग साधतील। आता आम्ही मध्ये आहे, वाशिम आणि शिरपूरच्या मध्ये आलेलो आहोत, त्यामुळे आपण इथे सगळे आलात की नक्की शिरपूरचे पण इथे जाणं वाशिम परत एकदा आपण सगळे आलात, आमच्या विनंतीला मान दिलात, त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद। जय श्री